हरित सेना स्काउट यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त आणि संस्काराचे पाठ दिले जातात। RSP विषयक माहिती झाली पाहिजेत म्हणून आमच्या विद्यालयामध्ये अनेक उपक्रम घेतले जातात, जसे की PT सिग्नल असेल, संचलन असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, घोषवाक्य या सर्व उपक्रम आम्ही घेतो। 1 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत आम्ही विविध सिग्नल पेटीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचा प्रात्यक्षिक घेतले जातात। या सर्व उपक्रमांना गावकऱ्यांची तसेच आजी माजी विद्यार्थी, गावातील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य वारंवार होत आहे। शाळेतील शिक्षक उपक्रमशील असून शाळेमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे। जीवनातच विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळाल्यामुळे त्यांना भविष्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल। नमस्कार, मी अश्विनी पाटील या विद्यालयात गणित व विज्ञान या विषयाचे अध्यापन करते। आमच्या विद्यालयामध्ये सुसज्ज अशी गणित प्रयोगशाळा आहे। या गणित प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे म्हणजे मुलांना ऍक्टिव्हिटी करता येतील अशा प्रकारचे मॉडेल आहेत। आता ह्या मॉडेलचा किंवा ह्या गणित प्रयोगशाळेचा उपयोग म्हणजे विद्यार्थी स्वतः कृती करतात आणि त्या कृतीतून स्वतः सूत्र असू देत, गणितीय सूत्रे, गणितीय गुणधर्म याचा पडताळा घेतात। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना गणिताची एक आवड निर्माण होते। इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतचे गुरुकुलचे वर्ग, त्याचबरोबर सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग, गुरुकुलच्या वर्गांसाठी LCD प्रोजेक्टर आणि इंटरॅक्टिव्ह बोर्डवर इंटरनेटद्वारे अध्यापनाची अद्ययावत सोय, प्रत्येक विषयानुसार तज्ज्ञ अध्यापक वर्ग, प्रशस्त प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्षेत्र भेटींचे नियोजन, चित्रकला ग्रेड परीक्षांची तयारी आणि वार्षिक कला महोत्सव आनंद मेळावा यांचे नियोजन, विविध खेळांसाठी सुविधांनी मार्गदर्शन, वाहतूक सुरक्षा या दृष्टिकोनातून सक्रिय असे RSP पथक, SSC बोर्ड आणि शासकीय रेखाकला परीक्षांच्या उत्कृष्ट निकालाची अखंड परंपरा, RTS, NMMS, स्कॉलरशिप, विविध स्पर्धा परीक्षांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन, वैज्ञानिक प्रकल्प आणि उपक्रम, कुशल असे प्रशासकीय अधिकारी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक वर्ग विद्यालयात उपलब्ध आहे। नमस्कार, मी म्हेत्रे हनुमंत भीमराव, उपशिक्षक। नीती आयोगामार्फत आपल्या विद्यालयाला 2019 मध्ये अटल टिंकरिंग लॅब उपलब्ध झाली आणि त्या शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे NEP 2020 मध्ये कौशल्यावर आधारित शिक्षणाचा आपण विचार करतोय। तर या कौशल्यावर आधारित शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने आपल्याला ज्ञान देता येईल यासाठी या अटल टिंकरिंग लॅबचा प्रभावीपणे आपण वापर करू शकतो, की ज्या अटल टिंकरिंग लॅबमध्ये इलेक्ट्रॉनिक्स असेल, रोबोटिक्स असेल, त्याच पद्धतीने डिझायनिंग असेल, की ज्याच्यामध्ये आपण इथं बघतोय 3D प्रिंटर असेल, या 3D प्रिंटरचा त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असतील, ड्रोन टेक्नॉलॉजी असेल, किंवा आपण जो सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार करतोय की ज्याच्यामध्ये आर्डिनो असतील, वेगवेगळे कोड्स असतील, प्रोग्राम्स असतील, याचा विद्यार्थी प्रभावीपणे या लॅबच्या माध्यमातून वापर करतात व त्यांना आवश्यक असणारी जी कौशल्य आहेत ही या लॅबच्या माध्यमातून प्राप्त होतात, की जेणेकरून भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचणीची येणार नाही। या लॅबच्या माध्यमातून आपल्या विद्यालयाचे गतवर्षीचे 2 माजी विद्यार्थी, की ज्याच्यामध्ये कुमारी रसिका घोरपडे आणि आविष्कार घोरपडे यांनी अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून नीती आयोगाच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात, या स्पर्धेमध्ये टिंकरप्रेन्युअर 2022-23 ही जी स्पर्धा झाली, या स्पर्धेमध्ये या दोन्ही विद्यार्थ्यांनी तयार केलेलं जे डिजिटल प्रोजेक्ट होतं, या डिजिटल प्रोजेक्टचं बिझनेसमध्ये लॉन्चिंग करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीतून मेंटॉरच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आणि या विद्यार्थ्यांनी तयार केलेला जो प्रोजेक्ट होता, हा प्रोजेक्ट भारतातून टॉप 20 मध्ये निवडण्यात। इयत्ता 9वीचे विद्यार्थी असून या विद्यालयातील या अटल टिंकरिंग लॅबमुळे ड्रोन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स व सेन्सर्स यांच्या मदतीने आम्ही प्रोजेक्ट्स तयार करू शकलो आहे आणि आम्ही ज्या कन्सेप्ट आजपर्यंत पुस्तकात पाहिल्या होत्या त्या प्रात्यक्षिकरित्या करता आलेलो आहोत। सध्या रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी अँथोनी डिसोजा सर यांच्या रूपाने हरहुन्नरी, चतुरस्त्र, कुशल असे प्रशासक विद्यालयाला लाभले आहे। रयतेमधूनही नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे। या ओळीमधला भावार्थ मूर्त रूपात आणण्यासाठी अँथोनी डिसोजा सरांची प्रांजळ भूमिका वाखाणण्याजोगी आहे। संहिता लेखन विद्यालयाच्या शिक्षिका सौ सरिता माने पाटील।